दुसरा सूर्य बनवतोय। गेल्या काही दिवसांमध्ये ही हेडलाईन तुम्ही नक्कीच वाचली असेल। काही जण म्हणालेत चीन आता एक नवा सूर्य तयार करतोय, तर काही जण म्हणालेत आता जगाचं ऊर्जा संकट संपणार आहे। पण खरंच चीन दुसरा सूर्य बनवतोय का? तर चीन आकाशात दुसरा सूर्य बनवून लावणार नाहीये, तर सूर्यामध्ये ज्या प्रक्रियेमुळे ऊर्जा तयार होते तीच प्रक्रिया पृथ्वीवर नियंत्रित पद्धतीने घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय। पण मुळात प्रश्न असा आहे की जगाला दुसऱ्या सूर्याची गरज आहे तरी का? यामागे चीनची नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे, असे सगळे प्रश्न आपल्याला पडतात। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायची असतील तर आधी आपल्याला सूर्य कसा काम करतो हे सुद्धा समजून घ्यावं लागेल। हे सगळं आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती। सूर्याच्या सेंटरला जवळपास 1.5 कोटी अंश सेल्सिअस तापमान असतं। त्या प्रचंड तापमानात आणि गुरुत्वाकर्षणाच्या दबावाखाली हायड्रोजनचे ॲटम्स एकमेकांमध्ये विलीन होतात आणि हेलियम तयार होतं। या प्रोसेसला न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतात। याच प्रोसेसमधून सूर्याला ऊर्जा मिळते आणि ती अब्जावधी वर्षांपासून सतत प्रकाश आणि उष्णता देते। आता वैज्ञानिकांचा प्रयत्न असा आहे की हीच प्रोसेस पृथ्वीवर नियंत्रित वातावरणात घडवून आणायची। कारण जर ते यशस्वी झालं तर कमी इंधनातून प्रचंड ऊर्जा मिळू शकते आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड सारखे ग्रीनहाऊस गॅस सुद्धा तयार होत नाहीत। म्हणूनच जगभरातील मोठे देश फ्युजन टेक्नॉलॉजीवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत। पण पृथ्वीवर सूर्याची कॉपी करणं वाटतं तितकं सोपं नाहीये। सूर्यामध्ये फ्युजन होण्यासाठी प्रचंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स मदत करत असतो। पृथ्वीवर त्या लेवलला गुरुत्वाकर्षण निर्माण करणं अशक्य आहे। त्यामुळे वैज्ञानिकांना दुसरा मार्ग अवलंबावा लागणार आहे। ते ड्यूटेरियम आणि ट्रिटियम या हायड्रोजनच्या आयसोटेशनला तब्बल 10 कोटी अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानापर्यंत गरम करतात। विशेष म्हणजे पृथ्वीवर फ्युजन सुरू करण्यासाठी लागणारं तापमान हे सूर्याच्या केंद्रापेक्षा सुद्धा अनेक पटीने जास्त असतं, कारण इथे सूर्य एवढा दाब उपलब्ध नाहीये। इतक्या तापमानात पदार्थाची अवस्था प्लाझ्मामध्ये बदलते। या अवस्थेत ॲटम्सचे इलेक्ट्रॉन्स त्याच्या न्यूक्लिअरपासून वेगळे होतात आणि हा प्लाझ्मा इतका गरम असतो की पृथ्वीवरचा कोणताही धातू त्याला थेट स्पर्श करून सहन करू शकत नाही। मग एवढा गरम प्लाझ्मा ठेवायचा कुठं? इथंच चीनच्या 282 टन वजनाच्या महाकाय मॅग्नेटची एंट्री होते। हा मॅग्नेट जवळपास 21 मीटर लांब, 12 मीटर रुंद आणि 3.3 मीटर उंच आहे। त्याचं वजन जवळपास 100 हत्तींच्या वजना एवढं आहे। संशोधकांच्या म्हणण्यानुसार इटल प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या अशाच एका मॅग्नेटपेक्षा तो तब्बल 1.5 पट मोठा असून त्यात 3 पट जास्त मॅग्नेटिक एनर्जी साठवता येते। हा मॅग्नेट वीज तयार करत नाही, फ्युजन घडवून आणत नाही, पण त्याच्याशिवाय फ्युजन होणंच जवळपास अशक्य आहे, कारण त्याचं काम म्हणजे प्लाझ्माभोवती एक अदृश्य मॅग्नेटिक केज तयार करणे। हा केज प्लाझ्माला रिॲक्टरच्या भिंतीपासून दूर ठेवतो। जर प्लाझ्माने रिॲक्टरला स्पर्श केला तर काही क्षणात संपूर्ण प्रयोग संपेल। त्यामुळे हा मॅग्नेट म्हणजे संपूर्ण फ्युजन रिॲक्टरचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो। या मॅग्नेटचा आकार इंग्रजीतल्या डी अक्षरासारखा आहे। भविष्यात असे 1-2 नाही तर तब्बल 16 डी शेप मॅग्नेट गोलाकार पद्धतीने जोडले जाणार आहेत। या सगळ्या मॅग्नेट्समधून जवळपास 6.5 टेस्ला इतकं शक्तिशाली मॅग्नेटिक फील्ड तयार होईल। तुलना करायचीच झाली तर आपण हॉस्पिटलमध्ये वापरत असलेली MRI मशीन साधारण 1.5 ते 3 टेस्लापर्यंतची असते। म्हणजेच चीन तयार करत असलेलं मॅग्नेटिक फील्ड हे सामान्य MRI पेक्षा अनेक पटीने जास्त शक्तिशाली असेल। पण इथे आणखीन एक धक्कादायक गोष्ट आहे। एका बाजूला प्लाझ्मा 10 कोटी अंशापेक्षा जास्त तापमानाचा असतो, तर दुसऱ्या बाजूला हा मॅग्नेट जवळपास -269 अंश सेल्सिअस तापमानावर ठेवावा लागतो, कारण हा सुपर कंडक्टिंग मॅग्नेट आहे। इतक्या कमी तापमानावर त्याच्या इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स जवळपास 0 होतो आणि तो कमी ऊर्जा खर्चात प्रचंड करंट वाहू शकतो। पण जर त्याचा एखादा भाग अचानक गरम झाला आणि सुपर कंडक्टिंग अवस्था संपली तर त्याला क्वेंच म्हणतात। अशा वेळी त्यामध्ये साठवलेली प्रचंड ऊर्जा काही क्षणात उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडू शकते। त्यामुळे हा संपूर्ण प्रोजेक्ट चालवणं हे जगातल्या सर्वात कठीण इंजिनिअरिंग चॅलेंजेसपैकी एक मानलं जात आहे। याआधी जानेवारी 2025 मध्ये चीनच्या ईस्ट रिॲक्टरने आणखीन एक महत्त्वाचा रेकॉर्ड केला होता। ईस्टने हाय कन्फाइंड प्लाझ्मा तब्बल 1066 सेकंद म्हणजे जवळपास 17 मिनिट 46 सेकंद नियंत्रित ठेवला होता। अनेकांनी याचा अर्थ चीनने 10 कोटी अंश तापमान कायम ठेवलं किंवा वीज तयार केली असा काढला, पण तसं नव्हतं। हा रेकॉर्ड प्लाझ्मा किती वेळ स्थिर ठेवता येतो याच संदर्भात होता। कमर्शियल फ्युजन पॉवर तयार करण्यासाठी प्लाझ्मा दीर्घकाळ स्थिर ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच हा रेकॉर्ड खूप महत्त्वाचा मानला जातोय।
आता या सगळ्या सायंटिफिक गोष्टीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न पडतोय की मग चीनने ही चाचणी यशस्वी केली म्हणजे उद्या आपल्या घरात फ्युजन लाईट येणार का? तर अजिबात नाही आहे, कारण अजून अनेक मोठी आव्हानं बाकी आहेत. फ्युजनमधून मिळणारी ऊर्जा ही संपूर्ण रिॲक्टर चालवण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त असायला हवी. त्यानंतर ज्या ऊर्जेचं विजेमध्ये रूपांतर करावं लागतंय, रिॲक्टरमध्ये लागणारं ट्रिटियम सतत तयार करावं लागेल. हाय एनर्जी न्यूरॉन्समुळे रिॲक्टरच्या मटेरियलवर होणारा परिणाम कमी करावा लागेल आणि ही संपूर्ण व्यवस्था आर्थिकदृष्ट्या परवडणारी बनवावी लागेल. त्यामुळे चीनने अजून कमर्शियल फ्युजन साध्य केलेलं नाही आहे. चीनने 2030च्या आसपास एक्सपेरिमेंटल फ्युजन पॉवरकडे वाटचाल करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. म्हणूनच चीन दुसरा सूर्य बनवतोय. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची नाहीये, पण ती अपूर्ण नक्कीच आहे. चीन सूर्य तयार करत नाहीये, तर सूर्यामध्ये चालणारी प्रक्रिया पृथ्वीवर नियंत्रित पद्धतीने घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर भविष्यात हे नियंत्रण यशस्वी झालं तर ऊर्जा क्षेत्रात तितकीच मोठी क्रांती होऊ शकते, जितकी औद्योगिक क्रांती किंवा इंटरनेटने जगात घडवली होती. पण तो दिवस अजून आलेला नाहीये. पण एवढं नक्की आहे, त्या दिवसाच्या दिशेने चीनने एक महत्त्वाचं पाऊल नक्कीच टाकलंय. पण मुळात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की चीन हे सगळं नक्की का करतंय? तर त्याचं कारण म्हणजे हे फक्त विज्ञानाची स्पर्धा नाहीये, तर भविष्यात जगावर प्रभाव टाकण्याची शर्यत आहे. आज जगातल्या अनेक देश तेल आणि नैसर्गिक वायूंसाठी मिडल ईस्टकडे पाहत आहेत. ऊर्जा ज्याच्या हातात त्याच्याकडे आर्थिक आणि राजकीय ताकद असते. चीनला हे इक्वेशन बदलायचं आहे. जर भविष्यात फ्युजन टेक्नॉलॉजी सर्वात आधी व्यावसायिक पातळीवर यशस्वी करणारा देश चीन ठरला तर जगाला लागणाऱ्या स्वच्छ ऊर्जेच्या तंत्रज्ञानावर चीनचा प्रभाव प्रचंड वाढू शकतो. म्हणजेच आज जसं चीन सोलर पॅनल्स, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आणि इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये जगात आघाडीवर आहे, तसंच उद्या फ्युजन एनर्जीमध्ये नेतृत्व मिळवण्याचं टार्गेट चीनचं आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट फक्त दुसरा सूर्य बनवण्याचा नाही आहे, तर पुढच्या 50-100 वर्षाच्या ऊर्जा व्यवस्थेवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न आहे. चीनचा हा प्रयत्न यशस्वी होईल असं वाटतंय का तुम्हाला? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लगावबत्ती.